राधा, राधा मी निघालो का? आले आले. निघाला? बरं, रात्री यायला उशीरच होईल. म्हणजे नक्की नाही अजूनही, काय आज माझं काही काम नाहीये. यशवंतरावांच्या घरी चाललोय. संध्याकाळी येता येता बहुतेक बाबांना भेटून येईन. येतो मी. हो. राधा, आईला त्या सायकॅट्रिस्टचा नंबर दिलाच ना तू? हो, लगेच दिला. ते शुभ्राचं डोकं एकदा तपासून घ्यायलाच हवं नाही का? काय हो, असं काय बोलताय? वाईट अर्थानं म्हणत नाहीये मी. नसता घोळ घालून ठेवलाय ना तिनं. नाही, एकदा तपासून घेतलेलं बरंच आहे, म्हणजे आपल्यासाठी आणि तिच्यासाठी पण. बरं, प्रथमेशची आज अपॉइंटमेंट आहे 4 वाजता, लक्षात आहे ना? हो, आणि अगदीच काही गरज लागली ना तर मला फोन कर. हो. येतो मी. नीट जाओ. हो हो. जागा कशी वाटली तुला? जागा? सुलेखाचं घर बघायला गेला होतास ना, कसं वाटलं? बरं आहे? हां हां, चांगलं आहे, छान आहे. म्हणजे छोटंसं आहे, कम्फर्टेबल आहे. मागे व्ह्यू वगैरे चांगला आहे. आसपासचा एरिया थोडा खराब आहे ना, म्हणजे ती गेल्या वेळेस म्हणत होती मला. म्हणजे मेन रोड पासून तिच्या कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे तो खराब आहे, लोनली वगैरे जरा. मेन रोडवर प्रचंड ट्रॅफिक आहे. बाकी काही नाही तसं, ओके. पण मी काय म्हणते, रात्री अपरात्री येता जाताना तिला काही प्रॉब्लेम नाही ना होणार? मला नाही वाटत तसं काही. आणि तसं काही वाटला तर ती कधी इथे येऊ शकते ना. हो ना. बरं चल, तू तयारीला लाग, नाहीतर उशीर होईल तुला. कशासाठी? कशासाठी म्हणजे ऑफिसला जाणार आहेस ना आज? नाही. बाळ, तू मला बोलला होतास ऑफिसला जाणार आहे? लो होतो, जाणार नाही. एवढे दिवस सुट्टी घेतलीस, तुला त्रास नाही का होणार? जो होतोय त्यापेक्षा जास्त काय होणार आहे? अरे, हाच त्रास विसरण्यासाठी तू पुन्हा एकदा ऑफिसला जावंस असं मला वाटतंय. त्रास विसरता येत नाही. तो होतो किंवा होत नाही, आणि मला तो होतोय. आणि असा त्रास होत असताना मला दुसरं काहीही सुचत नाही. कुठं निघालास? निखिलच्या खोलीत चाललोय. जाऊ? आलास? अरे होतास कुठे रे एवढा वेळ? केव्हाची वाट बघते ती. फोनही ट्राय केला, बंद. काळजी वाटली रे. जुहूला गेलो होतो, बीचवर. एकटाच चालत राहिलो बऱ्याच लांबपर्यंत. बरं वाटत नाही का आधी? काय झालंय?
सेम ओल्ड स्टोरी. हॅमलेट झालाय माझा. टू गो और नॉट टू गो. म्हटलं मोकळ्या हवेत शांत डोक्याने विचार केला तर कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मला. मग माझ्याच मनात एक समुद्र खवळतोय. काही केल्या शांत होत नाही. तुला एक सांगू, असं एकट्यानेच विचार करत बसण्यापेक्षा बोल ना कोणाशी तरी. दुसऱ्या कोणाशी तरी बोललास ना तर कदाचित हा तुझ्या मनातला गुंता सुटायला मदत होईल रे. कुणाशी बोलू आहे? तुझं आणि बाबांचं काय मत आहे हे मला ऑलरेडी माहिती आहे. माझा जो काही निर्णय असेल तो मला मान्यच असेल. पूर्वी असं काही झालं ना की मी बाळकाकाकडे जायचो. कुठल्याही गोष्टीवर द्विधामन स्थिती झाली ना की मी त्याच्याशी बोलायचो. तो ना ऑब्जेक्टिव्हली अनालाइज करायचा. तो निर्णय नाही द्यायचा. तो तुम्हाला निर्णयापर्यंत पोहोचायला मदत करायचा. हो माहितीये मला. मग आत्ताही तू त्यांच्याशी जाऊन का नाही बोलत? आई आई आता त्याची मनस्थिती काय असेल? पूर्वीसारखा माझ्याशी बोलेल, नाही बोलणार? काही मदत लागली तर सांग. आई जाऊ? हो हो जा हाती, खरंच जा. आज दिनांक 3 एप्रिल 2003. वीट आला या सगळ्याचा. सकाळी पुन्हा बाबांची वाज. अरे हा माणूस बाप आहे का कोण आहे? सरळ बोलतच नाही कधी. यांनी कुठेतरी आपल्या वॉलेट मधले पैसे हरवले. हाऊ डेअर ही आज मी घेतले का म्हणून? मला नाहीये गरज यांच्या पैशाची. रादर मला यांचीच गरज नाहीये.
पण काय करणार, मुलगा आहे ना त्यांचा. नाहीतर हा परमेश्वर, पोचलास का? कुठे आहेस? हा ओल्ड कस्टम हाऊस, ते जुनं गेट, जुनं. गाडी बरोबर पार्क करा, क्रॉस करताना त्रास होतो. एकटाच आहेस का कोण बरोबर आहे? हा हा, अरे बाबा निघतोच आहे, 15 मिनिटात निघतोय. हा निघालो, चल ठेव. हो. कुठे चालले तुम्ही? साहेब जरा ते ओल्ड कस्टम हाऊस मध्ये जातोय, लायसन्सचं काम. का दमा झालं बरं तुमचं? लागले पुन्हा नाचायला? कसला बरा होतोय बाबा दमा, एक दिवस जीव घेईल माझा तो. त्या दिवशी तू आला नसतास तर सरळ सरळ गचकलोच होतो मी. तेव्हा ना माझा कुठला फोटो पेपरमध्ये छापायचा याची चिंता करत बसला असतास तू. झालं जोक बिक मारून झाले? हां, तुम्ही नाही जात कुठे, कळलं ना? स्वर्गामध्ये तो बाप्पा सुखात आहे. तुम्हाला तिकडे बोलावून घेऊन त्याला आपली जिंदगानी खराब नाही करायची. स्वर्गात कोण जाणार आहे? नरकात बुकिंग आहे आपलं. मग ते अजिबात काळजी नाही. का? अहो तिकडे हाऊसफुल आहे. बरेच पापी मरत आहेत सध्या. तुम्ही नाही जात एवढ्या लवकर. तुझा बाप म्हातारा झाला पुरा, आता थकला. कधी काय होईल काय सांगता येत नाही. तुम्ही आता गप्प बसणार आहात की नाही? एवढे दिवस गप्पच बसलो ना. तू जन्माला आला तेव्हा मोठ्या लाडानं तुझं नाव अभिमान ठेवलं मी. तेव्हा माझा बा सुद्धा मला म्हणाला, काय बेस नाव ठेवलं पोराचं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस. मला अभिमान वाटावा असं आजपर्यंत काय केलं रे तू? सगळी लफडी झाली. आज याला फोडला, त्याला उद्या झोडला, त्याचं दुकान फोडलं, मंत्र्याच्या पूर्वीवर लफडं केलं. हे सगळं निस्तर राहिला. लंडनला पाठवलं तर तिकडून येताना एअरपोर्टवर मारामारी. बस 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 बस. माझ्या लीलांचा पाडा वाचतो असताना पुन्हा दम लागेल तुम्हाला. आणि केलं केलं तिच्या मायला. मी नाही करायचं तर कोणी करायचं हो? का? तुम्ही माझे बा यशवंतराव सरंजामे. तुमचा काय फायदा? तुम्ही कधी उपयोगी पडणार मला? हो, तुला उपयोगी पडावं म्हणून माझ्या बानं मला जन्माला घातलं. वा वा, लय छान. हो, आज्याला काळजी होती माझी. हो का? अरे आता तरी सुधार. हा बाप काय जन्मभर पुरणार आहे का? कधी ना कधी जाणार आहे बेटा मी. हो, आता जाणाऱ्याची टेप लावू नका फार. का? तुमचा तो पंप आहे ना, ठेवीन एक दिवशी लपवून. मग करत जाल खरंच. त्याचीच वाट बघ. त्याचीच वाट बघतोय का तू? बा नका टेन्शन घेऊ. वागेन मी नीट वागेन. वागलास एक वेळ सरळ शेपटीचं कुत्र सापडेल. तुम्हाला जर एवढाच कॉन्फिडन्स आहे ना माझ्यावर, मग कशाला तोंडाची वाफ फुकट घालवताय? पडा ना निवांत. कसला पडतोय बाबा? परमेश्वर वाट बघत असेल तिकडे, पण तुला यश करायची आहे ना. मग मलाच जिजावं लागणार. पैसे कमवून आणतो, आपण पडा. येतो. बाळ ऑफिसमधून
बाळ, काय झालं? नाही, काही नाही. तू काय म्हणत होतीस? ऑफिसमधून फोन आला होता. नाहीये म्हणून सांग. तेच सांगितलं. पण तुझ्या बॉसचा फोन होता. कसंही करून आज फोन कर. हं, ठीक आहे. रडत होतास? नाही, काय झालं सांग ना. काही नाही ग. हे काही नाही. काय आहे ते? निखिलची डायरी? निखिलची डायरी. खूप काही लिहून ठेवलंय याच्यात. वाचलीस तू? हो, वाचली ना. आपला बाप किती नालायक होता याचा सविस्तर पंचनामा केलाय त्यांनी. प्रत्येक पानापानात माझ्याबद्दलची चीड, द्वेष ठासून भरलाय. जपून ठेवणारे मी ही, जपून. बाळ प्लीज, तुला जर का त्रास होणार असेल तर. त्रास व्हायलाच हवा, व्हायलाच हवा. मी आयुष्यभर इतका त्रास दिलाय त्याला. भोगायला नकोत फळं त्याची. कशी शुभ्रा? आदिनाथ घरी नाही आहेत, बाळकाकांकडेच गेले. तशी मी त्याला भेटायला आलेच नाहीये. आई आजोबांना घेऊन देवळात गेल्या. थोडक्यात चुकामुक झाली तुमची. ठीक आहे, बाबाही आले नसतील ना अजून क्लासमधून? आणि प्रियाही घरी नाहीये. झाली सगळ्यांची माहिती देऊन? खरं तर मी तुलाच भेटायला आले होते. मला एका अर्थी बरं झालं कोणी घरी नाहीये ते. दोघी जणी निवांतपणे बोलूया. तुझी हरकत नसेल तर. हा, नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते.